नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत FY BAचा सेमिस्टर सेकंडचा मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र या विषयाचा उत्पादन फलन संकल्पना आणि वैशिष्ट्य अभ्यासणार आहोत. अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्याही वस्तूची निर्मिती करण्यासाठी उत्पादन साधन उत्पादन घटक आपण म्हणतो तर भूमी, भांडवल, श्रम, संयोजक या 4 घटकांची आवश्यकता असते. तर दुसरीकडे या 4 घटकांच्या सहाय्याने ज्या वस्तू व सेवांची निर्मिती केली जाते त्यांना उत्पादन असं म्हटलं जातं. उत्पादन फलन हे उत्पादनाचे घटक व एकूण उत्पादन यांच्यामध्ये फलनात्मक संबंध व्यक्त करतो. उत्पादन फलन हे दर्शवते की एका विशिष्ट वेळेच्या अवधीमध्ये उत्पादन घटकामध्ये बदल केल्यास उत्पादनामध्ये कशा प्रकारे परिवर्तन होते. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास उत्पादनाचे घटक आणि एकूण उत्पादनाच्या तांत्रिक संबंधाला उत्पादन फलन असे म्हटलं जातं. उत्पादनाचे घटक आणि एकूण उत्पादनाच्या तांत्रिक संबंधाला उत्पादन फलन असे म्हटले जाते. आता इथे आपण उत्पादन फलनाचं समीकरण अभ्यासणार आहोत. हे उत्पादन फलनाचं समीकरण आहे. तुम्हाला हे पाठांतर करून जाणं पेपरमध्ये लिहायचं आहे. उत्पादन फलन समीकरणामध्ये Q म्हणजे ठराविक कालावधीत तयार झालेले एकूण उत्पादन, तसेच F हा शब्द फलनात्मक किंवा कार्यसंबंध दर्शवतो. म्हणजेच उत्पादन हे विविध घटकांवर अवलंबून असते. त्यानंतर आहे L म्हणजेच काय, श्रम उत्पादन प्रक्रियेत मानवी प्रयत्नांचे प्रतिनिधित्व करतं. त्यानंतर आहे के म्हणजेच काय तर भांडवल, ज्यामध्ये यंत्रसामग्री, उपकरणे, इमारती इत्यादींचा समावेश होतो. आणि एन म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्ती किंवा जमीन, जी उत्पादनासाठी आवश्यक कच्चा माल व नैसर्गिक घटक पुरवते. आणि टी म्हणजे तांत्रिक ज्ञान किंवा तंत्रज्ञान, जे उत्पादनाची कार्यक्षमता आणि प्रमाण वाढवण्यास मदत करते. आता हे समीकरणाची रूपरेषा असं सांगते की उत्पादनाची मात्रा, श्रम, भांडवल, नैसर्गिक संसाधने आणि तंत्रज्ञान या घटकांवर अवलंबून असते. आणि याचा अर्थ असा की जर या घटकांपैकी कोणताही घटक वाढवला किंवा सुधारवला तर उत्पादनाची क्षमता बदलू शकते. म्हणजे एखादा घटक वाढवला किंवा कमी केला तरी उत्पादनाची क्षमता ही बदलू शकते. मग ती वाढू शकते किंवा घटू शकते. त्यानंतर आहे वरील समीकरणामध्ये या घटकात जो बदल होतो तो एक या घटकाने दर्शवतो. म्हणजेच काय की श्रम, भांडवल यामध्ये वाढ केली असता एकूण उत्पादन वाढते की घटते हे Q या चलनाने व्यक्त होते. या 2 चलनांमध्ये असणारा संबंध म्हणजे उत्पादन फलन होय. आता उत्पादन फलनाचे देखील 2 प्रकार पडतात. एक आहे अल्पकालीन उत्पादन फलन आणि दीर्घकालीन उत्पादन फलन. आता अल्पकालीन उत्पादन फलनामध्ये वस्तू व सेवांचे उत्पादन करताना उत्पादनाचे इतर घटक स्थिर ठेवून कोणत्याही एक उत्पादन घटकाचे प्रमाण वाढवणे शक्य असते. येथे श्रम हा घटक वाढवणे शक्य आहे. दुसरीकडे आपण पाहू शकतो की दीर्घकालीन उत्पादन फलनामध्ये एकूण उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी उत्पादनाच्या सर्व घटकांमध्ये वाढ किंवा घट करणे शक्य होते. म्हणजे दीर्घकाळामध्ये उत्पादनाच्या 4ही घटकामध्ये आपण वाढ किंवा घट करू शकतो. परंतु अल्पकालीनमध्ये काय, सर्व घटक हे स्थिर असतात. अल्पकाळामध्ये सर्व घटक स्थिर असतात, परंतु एखाद्या उत्पादन घटकामध्ये आपण वाढ करू शकतो. आणि दीर्घकाळामध्ये काय होतं की उत्पादनाचे सर्व घटक हे पूर्ण परिवर्तनशील असतात. त्यानंतर पुढे आहे उत्पादन फलनाची वैशिष्ट्ये. उत्पादन फलनाच्या वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे उत्पादन फलन एकूण उत्पादन व उत्पादन घटकांच्या भौतिक मात्रा यांच्यातील कार्यात्मक संबंध दर्शवते. आणि दुसरं वैशिष्ट्य आहे उत्पादन फलन हे तांत्रिक ज्ञानाशी निगडीत संकल्पना आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेत तंत्रज्ञानात बदल केला असता एकूण उत्पादन मात्रा व उत्पादनाचे घटक यांचा असलेला संबंध बिघडतो. याचे प्रमुख कारण म्हणजे तांत्रिक प्रगतीमुळे श्रम, संयोजक घटकांची तसेच भांडवलाची कार्यक्षमता सुधारणे जास्त उत्पादनाच्या मात्रा प्राप्त होतात. म्हणजेच काय, एक उदाहरण दिलं मी इथे की जर्मनीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने
जे मर्सिडीज गाड्यांच्या कारखान्यात दर मिनिटाला एक गाडी तयार होते. हं. तिसरं आहे आपलं उत्पादन फलन ही संकल्पना वेळेच्या एककाशी निगडीत आहे. तर उत्पादन फलनामध्ये उत्पादनाच्या भौतिक मात्रा व उत्पादन घटक यांच्यातील कार्यात्मक संबंध वेळेच्या एककात व्यक्त केला जातो. तसे न केल्यास उत्पादन फलनाचा अर्थबोध आपल्याला होणार नाही. इथे उदाहरण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर चौथं आहे उत्पादन फलन माहिती करून घेण्यासाठी उत्पादन घटकांसंबंधी पुरेशी माहिती असणे आवश्यक ठरते. म्हणजे काय, वस्तूंच्या उत्पादनात बदल करण्यासाठी उत्पादन घटकात वाढ किंवा घट होऊ शकते हे माहीत असावे लागते. तसंच उत्पादन घटकांच्या कार्यक्षमतेचा वेग, तसंच उत्पादन घटकाची परिवर्तनशीलता, अविभाज्यता हे घटक माहिती करून घेतल्याशिवाय घटक फलन संबंध आपल्याला समजू शकत नाही. त्यानंतर पाचवं आहे उत्पादन फलन. उत्पादन फलन उत्पादन अभियांत्रिकीचा विषय आहे. म्हणजेच काय, उत्पादन फलन हा उत्पादन अभियांत्रिकीचा विषय आहे. म्हणजे उत्पादन फलनामध्ये वस्तू व सेवांचे उत्पादन व अशा वस्तू व सेवांचे उत्पादन करण्यासाठी आवश्यक अभियांत्रिकीचा सारासार विचार करण्यात येत असल्याने उत्पादन फलन खऱ्या अर्थाने उत्पादन अभियांत्रिकीचा विषय ठरतो. आणि आता आपण अभ्यासलं उत्पादन फलन म्हणजेच काय, त्याचं आपण समीकरण अभ्यासलं आणि त्याचे वैशिष्ट्य अभ्यासले. तुम्हाला पेपरला हा प्रश्न आला तर तुम्हाला त्याचं उत्तर फक्त एवढंच लिहायचं आहे. 10 मार्काला प्रश्न असेल. उत्पादन फलन ही त्याची प्रस्तावना आहे, हे त्याचं समीकरण आहे. समीकरणाचं स्पष्टीकरण पाहिलं आपण. त्यानंतर आपण त्या फलनाचा कार्यात्मक संबंध पाहिला आणि मग नंतर उत्पादन फलनाची वैशिष्ट्ये अभ्यासली. ठीक आहे.